हॉटेल मालकाचे अपहरण करून जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक। निफाड तालुक्यातील कसबे सुकणे येथील हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण करून जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ओझर पोलिसांनी अटक केली असून गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहनही जप्त करण्यात आले। 17 जून 2026 रोजी मध्यरात्री कसबे सुकणे येथे हॉटेल मालक प्रवीण मनोहर सोनवणे हे हॉटेल बंद करून घरी जात असताना निळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या 4 इसमांनी त्यांना जबरदस्तीने वाहनात बसवून अपहरण केले। आरोपींनी त्यांच्याकडील 25,000 रुपये रोख रक्कम, मोबाईल व इतर मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या, तसेच मारहाण करून त्यांना दावचवाडी परिसरात नेऊन सोडून दिले। या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक DS स्वामी यांच्या आदेशानुसार गुन्ह्याचा तांत्रिक तपास करण्यात आला। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित वाहनाचा माग काढण्यात आला। 2 दिवस पाळत ठेवल्यानंतर 14 जुलै 2026 रोजी पोलिसांनी सागर रामचंद्र जगताप राहणार शिवम सोसायटी, धात्रक फाटा, नाशिक याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपीने आपल्या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्कोडा कंपनीची MH04 CS 6196 क्रमांकाची कार जप्त करण्यात आली। ही कारवाई पोलीस अधीक्षक DS स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक विमला S, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र खाडे, पोलीस हवालदार दुर्गेश बैरागी, अजय मदने, जितेंद्र बागुल, निलेश वाघ यांच्या पथकाने केली। आरोपीस न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी निफाड तालुका प्रतिनिधी उत्तम जाधव यांचा रिपोर्ट। DYSP संजय बांबळे, नाशिक ग्रामीण विभाग। आमचे ओझरचे प्रभारी अधिकारी कुलकर्णी साहेब या ठिकाणी ओझर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 123/2026 हा रॉबरीचा गुन्हा दिनांक 17/6/2026 रोजी दाखल होता। सदर गुन्हा हा सुरुवातीला अज्ञात आरोपी विरुद्ध होता। नंतर आम्ही गोपनीय माहिती तसेच आमचं तांत्रिक विश्लेषण आणि इतर गोष्टींचा बारीक अभ्यास करून सदर गाडी एक आरोपी निष्पन्न करून सध्या आम्ही ताब्यात घेतलेला आहे। आरोपीकडे चौकशी सुरू आहे आणि त्याच्या पुढचा उर्वरित तपास आम्ही सफल पद्धतीने करणार आहोत। धन्यवाद।